स्वर्गीय कुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ चषक 2024 पाहुण्यांचं शुभ आगमन झालं। मॅच ऑन करायचं, मॅच ऑन असेल बघा। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख परेशभाई आहे, स्वागत आहे आपलं। यस, मॅच ऑन। पहिला चेंडू भन्नाट वेग होता, उचली पाहायला मिळाली। ओपनिंग पेअर मध्ये आपण पाहतोय दीप्तेश आणि जितेश ची बॅटिंग लाईनअप करताना बेलवली सी ची ही आघाडीची जोडी। बेलवली सी विरुद्ध पाटील 11 पाटणोली यांच्यामध्ये फाईट पाहतोय। पहिला चेंडू डॉट बॉल, नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना। खोलवरचा चेंडू गॅप मध्ये खेळतोय, कव्हर कडे फिल्डर रेडी आहे। नक्की 2 धावेसाठी निघालेत, 2 धावा वेगाने पूर्ण होतील। ग्रामस्थ मंडळ चषकाची स्पर्धा सामना पाहायला मिळतोय बेलवली सी आणि पाटणोली। आणि बघा टाइमर ऑन आहे, 11:05 पहिला चेंडू पडला आणि 20 मिनिटं मध्ये सत्र समाप्त झालं पाहिजे आणि पहिली 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये समाप्त झाली पाहिजे। राकेश, हा चेंडू बाहेर होता, ऑफ स्टिकच्या बाहेर। मेन अंपायर सिग्नल येईल, वाईटचा कॉल। अवांतर धावेनं संघ पुढे सरकेल। टोटल रन्स पाहूया, एकूण धावा धावफलकावरती 3। दीप्तेश 2 चेंडूचा सामना केलाय, जितेश पाटील त्याला साथ देतोय नॉन स्ट्रायकर एंडला। नेक्स्ट बॉल, ओ ड्राइव्ह करतोय डीप लॉंग ऑफ कडे, फिल्डर तिथे रेडी आहे। प्रयत्न चांगले झाले, 2 धावेसाठी धोका होता। क्रिकेटमध्ये या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं। तुमच्याकडे ताळमेळ पाहिजे, तुमच्याकडे खेळण्याची तयारी पाहिजे, खेळावर तुमची एकाग्रता पाहिजे। आणि आतापर्यंत राकेशने जी गोलंदाजी केली, एक व्हाईट बॉल टाकला, 3 धावा आतापर्यंत त्यांनी पाहतोय। गोलंदाजी देताना दिला, एक व्हाईट बॉल पाहिला, टोटल धावा पाहतोय 4 आहे। पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना राकेशला आपण पाहतोय डीप कडे, डीप मिड विकेट आहे। एक क्षेत्ररक्षक पाहतोय डीप लॉंग ऑफ आणि स्ट्रायकर एंडला जितेश पाटील। ओ लाईन पाहिली, ड्राइव्ह करतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला, थोडासा बॅट फिल्डिंग तिथे निघालेत आणि 2 धावा पूर्ण करत असताना 2 धावेने संघ पुढे सरकेल। एकूण धावफलक पाहिलं तर 6 या धावसंख्येवर टोटल रन्स। बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर बेलवली सी हा सुद्धा एक चांगला संघ आहे। पाटील 11 पाटणोली यंग स्टार या संघामध्ये जरूर आहेत योगदान देत असताना। भगवमय वातावरण, मैदान आपण पाहतो आई गावदेवी मैदान, पाटीलवाडी, गोड आंबा रोड आहे। आणि स्पर्धा आपण पाहतो ग्रामस्थ मंडळ चषक। टॉस चेंडू ऑन साइडला कन्वर्ट करतोय, थोडा वेग केला आणि जरूर आपण पाहतोय अपील सुद्धा फुटवरचा वापर केला आणि ऑन साइडला हा पहिला दर्जेदार फटका आला चौकार। वडवली 40+। नेक्स्ट मॅच होणार आहे। ओ खोदून काढलाय, लॉंग ऑनच्या वरून जाईल हा चेंडू। आणखीन एक धमाकेदार सुरुवात दणक्यात करून देत असताना बेलवली सी संघ एकूण धावा धावफलकावर टोटल रन्स 14 धावा आहेत। आई गावदेवी 11 बेलवलीच्या नावाने खेळते। सुरुवात कशी असावी, सुरुवात पॉवरफुल असावी, सुरुवात कशी असावी, सुरुवात संघाला चांगली धावा मिळून देणारी असावी। आणि हे 2 ओपनिंग ब्लास्टर मॅच कडे जरूर वळतोय। नेक्स्ट मॅच 40+ होईल। आपण पाहतोय स्वर्गीय कुशालदादा पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न राहिलाय कमिटीच्या वतीने। ग्रामस्थ मंडळ चषक, श्रीराम विठ्ठल रखमाई व गावदेवी क्रिकेट क्लब डोंगऱ्याचा पाडा। बघा इथे खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाचं आगमन झालेलं आहे, एकच नाद बैलगाडा शर्यत, मोरक्या बैलाचे मालक आदरणीय मुकेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। ग्रामस्थ मंडळ चषक डोंगऱ्याचा पाडा 2024 या स्पर्धेमध्ये मुकेश दादा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। बघा कॅमेरामनच्या आतमध्ये एक बाउंड्री लाईन आहे, तिथे आमचे काही खेळाडू बसलेत, त्यांना सूचना आल्यात का अडथळा निर्माण होता कामा नये। धन्यवाद देऊया त्यांचं, ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल। थँक्यू व्हेरी मच। मॅच कडे वळूया। पहिले षटक संपले, एकूण धावा आहेत 14। विलास पाटील सहकार्याबद्दल धन्यवाद। यस, मॅच कडे वळतो, व्हाईटचा कॉल येईल।
श्री राम विठ्ठल रखमाई आणि गावदेवी क्रिकेट क्लब डोंगऱ्याचा पाडा. डोंगऱ्याचा पाडा गाव म्हटलं तर कला संस्कृती आणि संस्कृतीचा वसा आणि वासा जोपासणारे हे गाव आहे. आणि आज हा क्रिकेटसाठी योगदान देत असताना ग्रामस्थ मंडळ चषक सुयोग पाटील अमंतर चेंडू पहिला त्यानंतर कमबॅक करेल. 4 षटकं म्हटली तर तुम्हाला वेग ठेवणं महत्वाचं असतं, सातत्य तुमच्याकडे पाहिजे. आणि गोलंदाजी करताना पाटणोली संघाला ठाऊक आहे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं ही उरकून घ्यावे लागतील. ही स्ट्रिक्ट मॅनेजमेंटच्या नजर आहेत या स्पर्धेकडे. पुढचा चेंडू थोडा खोलात टाकला, छोटासा रनअप आहे. चेंजेस त्याच्याकडे खूप चांगले. पॉइंटकडे चेंडू अडवलाय. 1 धाव मिळेल. 1 धावेने बॅटिंग करत असताना आई गावदेवी 11 बेलवली संघ पोहोचलाय. एकूण धावा 16 धावा धाफलकावर. डीपकडे एक स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑन आहे. तर ऑन साइडला 3 फिल्डर्स आउटसाइड दी सर्कल. व्यूरचनेमध्ये पाहतोय ऑन साइडला एक इनसाइड सर्कल सुद्धा फिल्डर आहे. पुढचा चेंडू सुयोग थोडासा अडथळा येतो. तर पॅव्हेलियन मध्ये थोडी शांतता ठेवायचं. इकडे टायमर मॅन आम्हाला माहिती देत असताना 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजेत, अन्यथा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये असेल. ओ फुटवर्क वापरलं, लॉफ केला, फ्रंट फुटचा वापर, डीप कडे फिल्डर रेडी, व्हेरी क्लोज, अगदी सीमा रेषे लगत. आमचे काही प्रेक्षक सुद्धा आहेत. यस डेफिनेटली आउट, झेल बाद. पहिला धक्का बॅटिंग करताना आई गावदेवी 11 बेलवली सी संघाला. एकूण धावा असताना धावफलकावर 16. परेशभाई पाटील वावंजे यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत अजय भोईर या पण व्यासपीठावर ग्रामस्थ मंडळ चषक 2024 या स्पर्धेमध्ये परेशभाई आपलं स्वागत आहे. व्यासपीठावर यायचे आहे ओ टू सागर मांडवकर. तर परेशभाई यांचं आगमन झालं. क्रीडा क्षेत्राला त्यांचं खूप चांगलं योगदान असतं, मग राजकीय क्षेत्र असो, महागुरू, अगदी सामाजिक क्षेत्र असो. आणि परेशभाई एक मोठं नाव आहे आणि आता ते आपल्याला नक्कीच खेळताना सुद्धा पाहायला मिळणार. 40+ साठी खूप छान योगदान असतं. आतापर्यंत धावा 16, 14 आल्या. गोलंदाज सुयोग पाटील. बॅटिंग लाईनअप मध्ये एक धक्का मिळाला. जितेश पाटील बाद झाला. साहिल पाटील आला क्रमांक 3 वर आणि दिप्तेश त्याला साथ देतो. नेक्स्ट बॉल सुयोग पाटील. एक विकेट मिळाली, राऊंड विकेट. ओ आखू टप्प्याचा उचली जरूर होती. फिल्डर तिथे रेडी आहे. झेल होणार का? आणि हा साधा सोपा झेल का घेता आला नाही. कॅच सोडण्याची परंपरा. वेगाने धाव पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा धावफलकावर फलंदाजी करताना साहिल पाटील, दिप्तेश त्याला साथ देतो आणि धावफलकावर धावा आहेत त्या 18 धावा. कॅच सोडण्याची परंपरा आपण क्रिकेटमध्ये पाहिलं. जरी रोहित शर्मा, विराट कोहलीच्या नेतृत्वाने आज भारतीय संघाने एक विश्वचषक जिंकला, मात्र सूर्यकुमार यादवचा तो झेल मॅच टर्निंग पॉइंट आजही इतिहासामध्ये नोंद आहे. बॅकफुटला जाऊन प्रचंड वेगानं बॅट फिरवली, कनेक्ट करू शकला नाही आणि इथे डॉट बॉल. आतापर्यंत राकेशनं 14 दिल्या फर्स्ट ओव्हरमध्ये. धावसंख्या धावफलकावर एकूण 18 आहे. आणि या गोलंदाजीची डिटेल्स पाहिली तर व्हाईट बॉल, डॉट, सिंगल, विकेट, 2 धावा आणि त्यानंतर डॉट. आतापर्यंत ही डिटेल्स 5 चेंडूची धावा 18. ओ बॅकफुटला गेले, फटका बनवला, स्टे एडिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर रेडी वेगानं. बघा तुम्हाला किती हालचाली कराव्या लागतात. फास्ट क्रिकेटमध्ये हेच असतं. संघासाठी खेळायचे, गावासाठी खेळायचे, गावाच्या अस्मितेचा, तिथल्या लोकांचा, जमिनीचा आणि सर्वांच्या जबाबदाऱ्या असतात, प्रश्न असतात, प्रतिष्ठेची लढाई असते. आणि आज स्पेशली म्हणूया आपण ग्रामस्थ मंडळ चषक या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 2 षटकं संपली. आतापर्यंत टायमर ऑन आहे. 11:05 ला पहिला चेंडू पडला आणि आता झालेत वेळ 11:14. तर एकूण धावा धावफलकावर 19. तर निश्चित स्वरूपात मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. निवृत्ती पाटील तुर्बे यांचं आगमन झालेलं आहे. सूरज डोंगरे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. या पण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे.
खास निश्चित स्वरूपात आमचे परममित्र सुरेश डोंगरे डोंगऱ्याचा पाडा त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू आणि श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ डोंगऱ्याचा पाडा यांचा असणारं प्रेम या प्रेमास्थ आज मी स्वतः महादेव गडगे चिंद्रान प्रवीण टेंबे वल्लभ आणि सागर मांडवकर नेरे या तिन्ही समालोचकांना खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा घटक होण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ चषकाच्या सर्व शिलेदारांचं आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करतो. कमानी 11चं खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान आहे. सर्व सहकाऱ्यांचं स्वागत आहे. नक्कीच आम्हाला छानची स्कोरिंगची साथ देतात ते अल्पेश खिरणेकर याच गावचे युवक आहेत. चांगले योगदान देत असताना टायमर इथे ऑन झाले आणि आम्हाला माहिती मिळेल का 5 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त होणं हे मॅन्डेटरी आहे पाटील 11 पाटणोली संघाला. नेक्स्ट आपण पाहतोय पहिला चेंडू राऊंड विकेटनं डीपकडे फिल्डर रेडी आहे तिथे थोडं आपण पाहतोय प्रयत्न करत असताना फिल्डिंग झाली 2 धावा पूर्ण केल्या 4 षटकांचा पूर्वार्ध. नेक्स्ट मॅचचं महागुरु टॉस केलं जाईल जो 40+ सामना असेल. वडवली 40+ आणि त्यांच्या विरुद्ध वावनचे 40+. स्पर्धा आता थांबणार नाही कारण आज 11 मॅचेस कव्हर करायचेत आणि बक्षीस समारंभ थोडा वेग असावा ही आयोजकांची प्रयत्न असतील. केतन पाटील ओ बॅट्समन बघा लाईन पाहतो चेंडूवर येऊन खेळतो आणि बॅटिंग करत असताना दिप्तेश सलामीवीर एकही मोठा फटका नाहीये आणि त्याला साथ देताना साहिल पाटील 2 चौकार पाहिले जितेश बाद झाला आणि साहिल मैदानावर स्ट्रगल करतोय. 2 डॉट खेळला 2 धावा पाहिला 1 सिंगल सुद्धा पाहिली. केतन पाटील 2 धावा त्यानंतर डॉट. ओ लाईन चांगली होती थोडा लेग स्टिकच्या बाहेर चेंडू गेला आणि अंपायर सिग्नल येईल हा चेंडू व्हाईट बॉल. एकूण धावा अल्पेश आम्हाला माहिती देईल. टोटल संघ पोहोचलाय. एकूण धावा दाफलकर 22 आणि आतापर्यंत 2 चेंडू 4 मिनिटांमध्ये तुम्हाला आता 4 चेंडू कव्हर करायचे. वेळेला महत्व का देतो कारण 11 मॅचेस आता आयोजकांना कव्हर करायचे. केतन पाटील बॅकफुटला गेले डीपकडे फिल्डर रेडी प्रतीक प्रयत्न केले जाईल 2 धाव रिस्की रन. ओहो जरूर पाहूया अंपायर सिग्नल रनआउट गरज नव्हती आणि हा धोका आई गावदेवी 11 बेलवली संघाला मिळतोय हा धोका आणि आतापर्यंत 2 गडी बाद. स्कोर कार्ड पाहिलं तर 22 गडी एकूण धावा तर 23 दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला आणि गडी बाद 2. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. डोंगऱ्याचा पाडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय अंकुश डोंगरे डोंगऱ्याचा पाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. ग्रामस्थ मंडळ चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. सर्व दानशूर दात्यांचं आभार मानूया आणि बघा महागुरु किती बक्षीस आहेत. ABCD ला मालिकावीर DEF मध्ये एक मालिकार वीर फ्रीज आहे पुरस्कर्त्यांचा आपण सुद्धा धन्यवाद देऊया. नेक्स्ट बॉल हो ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला काहीसा खाली होता डीपकडे फिल्डर रेडी आहे चेंडू त्याने पकडला तिकडे 2 वेगाने धावा सुद्धा पूर्ण झाल्या आणि आपण पाहतोय संघासाठी खेळायचे झगडायचे तुम्हाला संघर्ष करावा लागतो. उत्कृष्ट फलंदाजांना आम्ही पाहतोय ब्रँडेड शूज त्यामध्ये फलंदाज गोलंदाज फिल्डर बेस्ट सिक्सर खूप सारी पारितोषिके घेऊन आलाय. ग्रामस्थ मंडळ चषक श्रीराम विठ्ठल रखमाई आणि गावदेवी क्रिकेट क्लब डोंगऱ्याचा पाडा. नक्कीच आम्ही सर्व पुरस्कर्त्यांचा सुद्धा नामोल्लेख करणार आहोत. मॅच ऑन आहे केतन पाटील एकूण धावा टोटल 25. बॅकफुटला केले स्ट्रोक बनवलाय इनसाइड सर्कल तिथे प्रयत्न जरूर झाले डीप कडून येतोय क्षेत्ररक्षक तो मात्र बॅकअप देतोय आणि धाव सुद्धा पूर्ण करेल. इनिंग सत्र असेल जेव्हा इनिंग एंड होईल आणि मधल्या सत्रामध्ये आम्ही टॉस करणार आहोत. कॅप्टन दोन्ही संघनायक याची नोंद घ्या. महागुरु जॉईन झालेत प्रवीण टेंबे आमच्या समवेत आहेत आणि मधल्या सत्रामध्ये काही करून टॉस होणारच. 27 परेशभाई पाटील बाबंजे व्यासपीठावर या. अंकुश डोंगरे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात यावं आपलं स्वागत आहे. यस पुढचा चेंडू केतन पाटील एकी मोठा फटका आला नाही एज लागते मैदानावर. साहिल पाटील 3 चेंडू डॉट खेळला एकही मोठा फटका नाही मात्र चांगली भागीदारी करण्याचा त्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न मात्र आता सक्सेसिव्ह ठरला नाही. आणखीन एक धक्का आणि एकूण धावा फलकावर 27 आणि फलंदाज बाद झालेत 3.
यानंतरची बघा लढत असणार आहे श्रीमलंग स्पोर्ट 52 विपक्ष वडवली 40+ या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा शेवटचा पुकार असणार आहे. नक्कीच मॅच कडे वळूया. प्राप्ती लाईव्हची संपूर्ण टीम जितूबाई कोंडले आणि त्यांची संपूर्ण टीम पाहतो ही स्पर्धा कव्हर करते. एकूण धावा फलकावर 27. ओव्हर नंबर 4 आणि अक्षय पाटील आलाय. स्लॉग ओव्हरचं षटक. पहिला चेंडू कव्हर वरून ठोकतोय. शेवट गोड करायचा आणि हा दणदणीत चौकार. स्कोर मूव्ज ऑन. टोटल स्कोर 3 षटकानंतर आपण धावसंख्या पाहिली होती तिथे सुद्धा वेग होता आणि आता सुरुवात केली. एकूण धावा फलकावर 31. सामना 4 षटकांचा आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी. बॅटिंग करत असताना आई गावदेवी 11 बेलवली संघ खेळतो आणि त्यांच्या विरुद्ध पाटील 11 पाटणोळी. बॅटिंग करत असताना प्रणित गायकर आणि 5व्या क्रमांकाचा आबी चोरगे. फुटवर्क वापरलं. चेंडूची गती पाहिली. त्याच्या मेरिटनुसार शॉर्ट सिलेक्शन केलं. कनेक्शन झालं नाही आणि हा डॉट बॉल. 4 चेंडू बाकी. अगदी वेळेमध्ये प्रवास केला पाटील 11 पाटणोळीचा धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा प्रयत्न मिस होतोय. प्रणित गायकर मैदानावर मात्र थोडासा कमकुवत ठरतोय आणि या सरळ भेदक गोलंदाजीवर त्याचा अभ्यास होत नाही आणि आतापर्यंत सलग 2 चेंडू डॉट. एकूण धावा फलकावर 31. 31. अक्षय पाटील पहिल्या षटकामध्ये 14 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 5, 8 आणि ही लास्ट ओव्हर. हा आक्रमण 2 चेंडू मी लाईन रीड केली आणि त्यानंतर मी ठोकीन असा विश्वास होता आणि मैदानावर शक्यता आणि गरज संघासाठी दाखवणं महत्वाचं असतं आणि तो फटका. $37 ऑन बोर्ड. 37 धावा फलकावर. ओव्हर नंबर 4 पाहतोय. 4 त्यानंतर 2 डॉट. प्रणितनं डावाची सुरुवात चौकाराने केली. 2 डॉट खेळला. त्यानंतर षटकार. 4 मध्ये 10 वैयक्तिक. हा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न मिस झाला. तिकडे मात्र चूक झाली. चेंडू जातो लॉंग स्टॉपला. तिकडे तितक्या वेगाने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. बघा ही धावांची भूक हसावी लागते. रनआउट होईल आणि इथे 3 धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये प्रणित बाद होईल. नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू असेल. संगीताला आम्ही थोडं थांबवतो कारण आता गती वाढवणं महत्वाचं. एकूण धावा फलकावर टोटल रन्स अल्पेश आम्हाला माहिती देईल 39. आता चेंडू शिल्लक असेल शेवटचं. बघा महागुरु अगदी 18.50 म्हणजे जवळपास 19 मिनिटांमध्ये जे पाटील 11 पाटणोलीने योगदान दिलं त्यांचा आपण धन्यवाद देऊया. ऑन साइडला ट्राय करतो. डीप लॉंग ऑनला फिल्डर रेडी आहे. 2 धावा सहज पूर्ण होतील आणि आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा फलकावरती संघ पोहोचला 41. 41 42 करायचे. चला आई गावदेवी 11 बेलवली थोडं सहकार्य करा. क्षेत्ररक्षक लगेच मैदानामध्ये या. सहकार्य करा लगेच या. तर निश्चित स्वरूपात बघा मान्यवरांच्या शुभास्थिती नाणेफेक केली जाणार आहे. आरोही इंटरप्राइजेसचे सर्व अंकुश डोंगरे साहेबांना आम्ही आमंत्रित करतो. आपल्या शुभास्थे नाणेफेक केली जाईल. श्रीमलंग स्पोर्ट 52 विपक्ष वडवली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. आरोही इथे उपस्थित आहे. अंकुश या. 52 उपस्थित आहे. बघा वडवली क्रिकेट संघ तुम्हाला दंडित केलं जाईल तुम्ही जर नाणेफेकीसाठी संपर्क साधला नाहीये तर बेस्ट सिक्सर आणि हे स्पोर्ट्स शूज जे सर्वाधिक जास्त षटकार मारतील आणि त्यांना बेस्ट सिक्सर हे स्पोर्ट्स शूज महागुरु स्पॉन्सर केले ते सन्माननीय जितेंद्रजी रामचंद्र कडू साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर टॉस होणं सुद्धा मॅन्डेटरी आहे. वडवली क्रिकेट संघ निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो. आमचे मुख्य आयोजक जी कमिटी आहे स्वर्गीय कुशालदादा कमानी 11 डोंगऱ्याचा पाडा संघातील सर्व सहकार्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. कारण एक काल असा होता कुशाल पाटील डोंगऱ्याचा पाडा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत होते.
कालाने त्यांच्यावर झडप घातली, त्यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक त्यांना आम्ही ते आदरांजली अर्पण करतो. वडवली क्रिकेट संघ तुम्हाला शेवटचा पुकार आहे. भरत गोंधली वावंजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांचं आगमन ते झालेलं आहे. या भरत शेठ आपल्याला अंकुश डोंगरे यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर प्राप्ती लाईव्हचा बघा हा प्रयत्न, लाईव्ह टेलिकास्ट आणि हायलाइट्स. तर आरोही इंटरप्राइजेस सर्वा सन्माननीय अंकुश डोंगरे साहेब यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल अंकुश डोंगरे साहेब आपला आम्ही कुशाल 11च्या वतीने श्रीराम विठ्ठल रखमाई आणि गावदेवी क्रिकेट संघ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने तुमचं आणि आरोही इंटरप्राइजेसचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. खूप सारी पारितोषिके मालिकावीर ABC पूनम वॉटर सप्लाय प्रोप्रायटर आदेश जगन्नाथ डोंगरे, चिन्याबाई ट्रान्सपोर्ट्स प्रोप्रायटर अजय गजानन फडके यांच्याकडून ABC फ्रीज, मालिकावीर DEF आई एकविरा प्रसन्न सर्जा ग्रुप घोट आणि नानाशेठ प्रधान आणि अरुण शेठ पाटील या दोन्ही पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देतो. स्पेशली 66,666 आणि ट्रॉफीज आणि या पारितोषिकांचे पुरस्कर्ते वरद इंटरप्राइजेस प्रोप्रायटर प्रतीकजी विष्णू डोंगरे. तर निश्चित स्वरूपात आरोग्य इंटरप्राइजेसचे मालक आदरणीय अंकुश डोंगरे साहेबांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी खऱ्या अर्थाने ते 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. अंकुश मनपूर्वक आपलं आम्ही इथे आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी वडवली क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. सत्र संपण्यापूर्वी जर तुम्ही नाणेफेकीसाठी संपर्क साधला नाहीये तर ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा अर्थात कुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला दंडित केलं जाईल. चला मॅच ऑन करा. वेळेला महत्व देणं खूप महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं महागुरु का हे विज्ञान युग आहे, संगणक युग आहे आणि गतिमान अवस्था तुम्हाला प्राप्त करावी लागते. जसं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं का थांबला तो संपला. आणि या फास्ट लाईफमध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर वेळेला महत्व देणं, समय सूचकता महत्वाचे. चला मॅच ऑन करा. मॅच सुरू झाले. विशाल पाटील आणि तुषार पाटील. पहिला चेंडू आई गावदेवी 11 बेलवली सी यंग जनरेशन आहे, त्याच्यासमोर पाटील 11 पाटणोले या संघामध्ये सुद्धा यंगिस्तान आहे आणि या पाठलागाला सुरुवात झाली. या जोडीला फोडणं सुद्धा महत्वाचे, जिथे विशाल पाटील आणि तुषार पाटील आता आगेकूच करेल. ओ बघा एक मोठा फटका दबाव निर्माण करेल, मात्र इथे गोलंदाजी धमक दाखवते. सुरुवातीला पाहिलं प्रणित गायकर 2 चेंडू डॉट गुड बॉलिंग आणि डॉट चेंडू फेकणारा गोलंदाज हा नेहमी चर्चेमध्ये असतो आणि स्पेशली पॉवर प्ले मध्ये जिथे इनसाइड सर्कल अंतर वर्तुळामध्ये सर्व क्षेत्ररक्षक असताना. नेक्स्ट बॉल प्रणित खोलात टाकला चेंडू, लाईन चांगली होती. बघा नियंत्रण किती आहे, दिशा टप्पा विभिन्नता भेदकता, चेंडू फेकण्याची त्याची कला पाहिली आणि तिथं आपलं गुणकौशल्य सादरीकरण करतो. आतापर्यंत गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहिलं तर प्रणित गायकर. क्रिकेटसाठी अविरत सेवा देणारे आमचे सर्व दानशूर दाते त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. पुढचा चेंडू स्ट्रायकर एंडला खेळतोय विशाल पाटील. 3 चेंडूचा सामना केला, योगदान 1 आहे. बघा तुम्हाला 3 षटकं मॅन्डेटरी 15 मिनिटांमध्ये समाप्त करता आली पाहिजे, अन्यथा 11:27 ला या इनिंगचा चेंडू पडला, 11:05 ला पहिला चेंडू पडला. अल्पेश खूप छान माहिती आम्हाला पोहोचवते. पुढचा चेंडू ओ भन्नाट वेग होता, गुडलँड स्पॉटवरून चेंडू थोडासा आपण पाहतो ऑन साईडला गेला आणि नक्कीच आपण पाहतोय इथे रनआउट धोका आणि पहिली इथे पाहतोय विकेट मिळाली. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी ग्रामस्थ मंडळ चषक 2024 ज्याचे मुख्य आयोजक स्वर्गीय कुशालदादा कमानी 11 डोंगऱ्याचा पाडा, श्री विठ्ठल रखमाई आणि गावदेवी क्रिकेट क्लब डोंगऱ्याचा पाडा. प्रवीण टेंबे आमचे मराठी हिंदीचे अप्रतिम समालोचक, महागुरु सुद्धा जॉईंट आहेत आणि संपूर्ण DJ प्राप्ती लाईव्ह संपूर्ण आयोजन कमिटी आमचे 2 पंच प्रचंड मेहनत करत असताना ते क्रमांक 3 वर आलाय प्रतीक पाटील. प्रवीण अगदी सकाळी महागुरु आमच्याशी चर्चा करत होते का विनोद फील्ड डिसिजन देऊ शकता आणि मॅनेजमेंट कडून आम्ही तुम्हाला कळवतो.
डीप कडे खेळतोय, लॉंग ऑफ आपण पाहतोय इथे प्रयत्न जरूर केला होता, स्ट्रेट हिट, मात्र चेंडू अप्पर कटच्या माध्यमातून डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू गेला. मिळतील या चेंडूवर दणदणीत 4 धावा आणि टोटल रन्स 6 धावा आहेत. अजित शेख आणि इकडे मेन कॅमेरामन रितेश गोंडलेत आणि त्यांचे मॅनेजर आज स्वतः मॅनेजिंग डायरेक्टर जितू गोंडली लखन सुद्धा आहेत, जे स्टेज कॅमेरा कव्हर करतात. आणि ऑन फील्ड डिसिजन कंटिन्यू निरंतर द्यावा. थोडा यस प्रॉब्लेम रिझॉल्व झाले, आता देऊ शकता अंपायर्स. मॅचकडे वळूया. आतापर्यंत 3 मिनिटं झाली. प्रणितने पाहतोय 2 डॉट, त्यानंतर सिंगल, 1 रनआउट आला आणि आतापर्यंत धावा दाफलकावरती 6. इनसाइड सर्कल गोलंदाजी चांगली प्रणित गायकर कडून. आई गावदेवी 11 42चा टप्पा पार करायचा पाटील 11 पाटणोली संघाला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस अजूनही महागुरु पेंडिंग आहे, कारण जर खोळंबा निर्माण झाला तर सामना डिफिकल्ट होईल आणि स्पर्धा कव्हर करणे आम्ही पाहतोय नंतरचे जे सामने खेळवणे थोड्या कठीण होईल आयोजकांना, कारण षटकं कमी झाली तर जो स्पर्धेचा दर्जा असतो ज्यासाठी आयोजक प्रचंड मेहनत घेतात आणि त्यावर नंतर कुठेतरी थोडासा या गोष्टींचा इफेक्ट होतो का वेळेवर जर सुरळीतपणे सामने सुरू राहिले तर. सागर निश्चित स्वरूपात बघा कुशाल दादा कमानी 11 आणि श्रीराम विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ असेल, त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट संघ डोंगराचा पाडा यांच्या माध्यमातून याच मैदानावर फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय कुशाल पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्या भेटीसाठी येणार आहे. 7 धावा धावफलकावर. नक्कीच आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या स्पर्धेसाठी. कैलास पाटील आले ओव्हर नंबर 2. उसळी पाहायला मिळाली आणि हा डॉट बॉल. 42चा टप्पा ओलांडायचा आणि आपण पाहतोय पाठलाकाला सुरुवात झाली. धावा धावफलकावर 7 आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. 17 मध्ये 35 करायचे. धावा टोटल 7. बॅटिंग लाईनअप मध्ये प्रतीक पाटील आणि विशाल पाटील. कैलास लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, पॉइंटला फिल्डर उभा आहे, फुटवर्क वापरला आणि तेवढा मात्र तरबेज होता क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी आणि तिथे आपण पाहतोय हा पकडलाय झेल. पहिला धक्का आपण पाहिला होता तुषार आणि आता प्रतीक. नक्कीच मॅच कडे वळूया. आई गावदेवी 11 बेलवली हा जो संघ ज्याने काल 4 षटकामध्ये 28 धावा डिफेंड केल्या. गोलंदाजी त्यांची ताकद आहे. प्रवीण मगाशी आम्ही चर्चा करत होतो, महागुरु आम्हाला सकाळी चर्चा करत होते का आता सोशल मीडिया यूट्यूबवर विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकरच्या काही रील्स खूप व्हायरल होतात आणि त्याबाबत महागुरु आम्हाला माहिती देत होते का विनोद कांबळे मागे का पडला. जेवढं क्रिकेटवर त्याचं जेवढं प्रेम होतं ते प्रेम नंतर कमी झालं आणि बाहेरचं प्रेम त्याचं वाढलं म्हणून तो थोडा मागे पडला. ही छान माहिती त्यांनी दिली आणि क्रिकेटच्या अचिव्हमेंटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचं आज नाव का घेतलं जातं त्याची काही चर्चा त्यांनी केली, खूप सुंदर. एकूण धावा धावफलकावर 7 आहेत आणि झेलसाठी प्रयत्न इथे जरूर करत असताना फिल्डर रेडी. तितक्या वेगाने धाव पूर्ण होईल. धावेसाठी संघर्ष सूर्य. आई गावदेवी 11 थोडी चिडचिड होते आणि आपण पाहतोय काल त्यांनी 28 डिफेंड केल्या, आता 42 वाचवायचे. पाटील 11 पाटणोलीला काय करायचे, त्यांना 1-2 मोठे फटक्या मॅच बनवेल. 12-39 12-45 अगदी या हंगामामध्ये आम्ही 12-50 सुद्धा चेस होताना पाहिलं. काही ठिकाणी जरा वेगाने पळणारे चेंडू असतात, स्पेशली सिक्सर चेंडू असतात जे खूप वेगाने पळतात आणि तिथे फलंदाजाला खूप बेनिफिट असतो. कैलास पाटील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर रेडी, संपर्क झाला नाही आणि धोका. कॉलिंग इज इम्पॉर्टंट आणि तुमचं मैदानावर संवाद कौशल्य नसेल आणि ती बॉन्डिंग नसेल तर तुम्हाला हा प्रत्यय येतो आणि याचा प्रत्यय आला.
नक्कीच महागुरू यांच्याकडे वळणार आहोत. जी आता आम्ही पाहतो इन्स्टा युट्यूबवर जी विनोद कांबळेची जी आता आपण पाहतोय खालावलेली परिस्थिती आणि ज्यावर अनेक कमेंट येतात ज्यामध्ये निश्चित स्वरूपात सागर निश्चित स्वरूपात लिटिल चॅम्पियन खास करून विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आपले विक्रमादित्य सुनील गावस्कर सरांनी सुद्धा विनोद कांबळेसाठी खऱ्या अर्थाने त्याच्याबद्दल एक चांगलं उल्लेख केला. मदतीसाठी खऱ्या अर्थाने हातभार लावला तर एक निश्चित स्वरूपात एक शाब्दिक सल्ला सुद्धा देण्यात आला काही. परंतु विनोद कांबळेच्या बद्दल म्हणायचं झालं ना 90च्या दशकामध्ये ज्यावेळेस भारतीय क्रिकेट संघामध्ये पदार्पण केलं सुरुवातीला त्याने 7 कसोटी सामन्यामध्ये 4 शतक ठोकले होते. त्यामध्ये 2 द्वितीय शतकांचा समावेश होता आणि ज्यावेळेस फलंदाजीसाठी मैदानात जात होता ना त्यावेळेस त्याचा चक्क वेस्ट इंडिजचे माजी संघनायक क्लाइव्ह लॉयड या नावाने त्याचा उल्लेख केला गेला होता त्यावेळेस. खूप छान माहिती महागुरू देत असताना 10 धावा 42 करायचेत. ओव्हर नंबर 2 कैलास पाटील 14 चेंडू मध्ये 32 पाहिजेत. 14 बॉल 32. विनोद कांबळेची महागुरू खूप चर्चा करत होते सकाळी अगदी 30 मिनिट्स कॉल चालू होता. 11:27 ला या इनिंगचा पहिला चेंडू पडलाय. ओ खोदून काढले ऑन साइडला आणि तिथे फिल्डर रेडी. आपण पाहतो आणखीन एक धोका आता 13 मध्ये करायच्या 32. दबाव वाढलाय. पाटील 11 पाटणोली. महागुरू विनोद कांबळे बद्दल असं म्हटलं गेले का क्रिकेटमध्ये तो 17 कसोटी खेळला आणि त्यानंतर त्या विनोद कांबळे 17 कसोटीमध्येच त्याचं वर्चस्व राहिलं. असं म्हटलं जातं का विनोद कांबळेला क्रिकेटचं तर वेड होतं आणि बाकी त्याची जी वेड होतं त्या वेडापायी त्याला क्रिकेटपासून लांब व्हावं लागलं. निश्चित स्वरूपात विनोद कांबळे बद्दल विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर या दोघाही जी शालेय श्रद्धाश्रम मधून खऱ्या अर्थाने शारदाश्रम मधून ज्यावेळेस ते द्रोणाचार्य गुरु द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांच्या खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे त्यांनी धडे घडवले. परंतु सुरुवातीचा काल होता ना सचिन तेंडुलकर पेक्षा प्रतिभाशाली फलंदाज म्हणून विनोद कांबळे यांच्याकडे बघितलं जायचं. परंतु त्यानंतर कुठेतरी विनोद कांबळे यांची थोडीशी घसरण झाली 1996च्या विश्वकपमध्ये आणि त्यानंतर मात्र विनोद कांबळे भारतीय संघामध्ये कधीच परत त्यांनी प्रयत्नच केले नाहीये. खूप छान माहिती. 13 मध्ये 32. ओव्हर नंबर 2 कैलास पाटील आई गावदेवी 11 बेलवली विरुद्ध पाटील 11 पाटणवली. प्रचंड वेग. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर कैलास पाटील साठी कौतुक झालं पाहिजे. दबाव वाढलाय पाटील 11 पाटणवलीवर. 42चा पाठलाग करायचा. आता वेळेकडे लक्ष देऊया. 12:32. 11:27 ला चेंडू पडलाय. तेवढा आम्ही प्लस मायनस करू. मात्र अजूनही सामना जिंकायचा असेल तर पाटील 11 पाटणवलीला प्रचंड ताकद दाखवावी लागेल. येस डीजे. तर निश्चित स्वरूपात इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने अंकुश शेठ सागर अंकुश शेठ ढोंगरे आरोग्य एंटरप्राइजेसचे ते मालक आहेत आपल्याशी जोडलेले आहेत. आज त्यांच्या घरामध्ये बघा पापलेट बैल एकेकाली या पापलेट बैलाने अंकुश शेठ ढोंगरे आणि त्यांची परिवाराची ओळख संपूर्ण रायगड ठाणे आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. कालाने बैल खऱ्या अर्थाने पापलेटवर झडप घातली. परंतु आजही त्यांच्या परिवारामध्ये एक घरचा प्रतिनिधी म्हणून त्याचा आजी सन्मान केला जातो. आज त्याची 13वी पुण्यतिथी आहे आणि अंकुश ढोंगरे परिवाराच्या माध्यमातून ती पुण्यतिथी मात्र खऱ्या अर्थाने एका माणसाच्या रूपाने खऱ्या अर्थाने ती साजरी केली जाते. निश्चित स्वरूपात त्यांच्या परिवाराचा आभार व्यक्त करावा लागेल कारण निश्चित स्वरूपात प्राणी मात्रावर दया आणि प्रेम करणारा हा त्यांचा परिवार आहे. नक्कीच त्यांच्या या महान कार्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊया. एकूण धावा दाफलकावर 10 आहेत. 42 करायचे. 12 चेंडू आणि 32 धावेची गरज. अभि चोरगे हा एक चांगला गोलंदाज आहे. मात्र अभिवर ठोकलाय. हा ऑन साइडला लांब लचक विजय जवळ खेचणार का? इक्वेशन अनालिसिस आता बनेल. येणारे 11 चेंडू आणि गरज आता असेल 26 धावेची गरज. ओम साई मोबाईल शॉपचे खऱ्या अर्थाने ओनर्स अक्षय फडके यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. तर फर्स्ट प्राइज सेकंड प्राइज दोन्ही आमचे पुरस्कर्ते. यस अपील मध्ये उत्साह जरूर आहे. दबाव वाढलाय. पाटील 11 पाटणवली. स्पीड वाढवावं लागेल.
42च्या पाठलागाला सुरुवात झाली. धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स पाहते 16. आता 10 मध्ये करायचे 26. प्रणित ढोंगरे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 10 बॉल 26. ओ लाईन चांगली अभि चोरगेकडे ते तंत्र. लाईन बदलली. ऑफ स्टंप वरून चेंडू वेक ऑफ केला आणि या अंपायर रेफर केलं जाईल. आपण पाहत लाईन चेक करूया. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून फिल्डर एकत्रित येऊ नका, आपण तिथेच उभं राहा. यस, थ्रो बॉल वर आपण पाहते थोडा चेक केलं जाईल. ऑन फील्ड अंपायर खूप छान काम करत असताना 42चा पाठलाग करायचं. प्राप्ती लाईव्ह डीप कडे पाहतोय. डीप मिड विकेट आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप लॉंग ऑन आणि डीप लॉंग ऑफ. शैलीवर आक्षेप घेतला अभिच्या. 2 चेंडू डॉट. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. टप्पा पडतो, चेंडू आत घुसतो आणि प्रचंड वेग. हे तंत्र, आवडणारे तंत्र तुमच्याकडे पाहिजे. संघासाठी सामना खेचायचा. 12-32. आता 8 बॉल 26. 8 मध्ये 26. 12-32. 11-26. 10-26. 9-26. 3 चेंडू डॉट. ओ गुड बॉलिंग. बघा समोर टप्पा ठेवतो आणि त्याला फ्लाय करतोय. काल 5 धावा डिफेंड केला. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. सलग 4 चेंडू डॉट. गोलंदाजांची ताकद. अभि चोरगे त्यातीलच एक नाव. आई गावदेवी 11 बेलवली सी साठी 7 मध्ये करायच्या 26. ओ गुड बॉलिंग. काय गोलंदाजी बघा. अगदी फलंदाजांना भेदून जातोय चेंडू. ही तंत्रशुद्ध गोलंदाजी. दबाव वाढला. 12-32 होतं ते समीकरण 6-26. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. ओम साई मोबाईल शॉपचे ओनर सन्माननीय अक्षय दिलीप शेठ फडके यांचं इथे आगमन झालेलं आहे. अक्षय दादा यावं आपण व्यासपीठावर. तुमचा ग्रामस्थ मंडळ चषक 2024 या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. एका बाजूला बेलवली क्रिकेट संघ आपण पाहतो. सतीश दादा पाटील माजी उपसरपंच बेलवली यांच्या माध्यमातून लवकरच आपल्या स्पर्धा भेटीसाठी नाईट स्पर्धा येणार आहे. तर एका बाजूला पाटणोली गावाचा जर विचार केला, पाटणोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश शेठ पाटील पाटणोली यांच्या गावातील संघ हा आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतो. मागून टॉस झाला नाही. मॅनेजमेंट कडून इथे विनंती सूचना आल्यात. वेळेमध्ये टॉस होणं का महत्वाचं आहे, कारण आयोजकांची जी प्रचंड मेहनत आहे त्यावर संपूर्ण पाणी फिरेल, कारण आज लोड जास्त आहे. 6 मध्ये 26. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. बेलवलीची गोलंदाजी का ताकद आहे ती अभिनं दाखवली. ताकद दाखवली. कैलासनं 3 धावा दिल्या सेकंड ओव्हर मध्ये. प्रणितनं 7. दुसऱ्या षटकामध्ये 3. अभिनं षटकार आल्यानंतर जे 5 चेंडू फेकले ना, ती गोलंदाजाची ताकद समजली. आता दबाव वाढलाय. 5 मध्ये 26. ओ झेल घेणं थोडं कठीण होतं लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक. नक्की शॉन पदक तिथं आपण पाहतोय मैदानावर. पाहुण्यांचं आगमन होईल. सामना थोडा कठीण झालाय. 12 आता आपण पाहतोय 12-32 समीकरण होतं. 6-26 वर आला. आता 4 मध्ये 25. जरी 4 षटकार आल्या तरी सो डिफिकल्ट. 17 व धावा आहेत. 42 करायचे आहेत. ओव्हर नंबर 4 सामना पाहतोय. पाटील 11 पाटणोली, आई गावदेवी 11 बेलवली सी आणि 4 चेंडू 25. 4 मध्ये 25. चला मॅच ऑन ठेवा. सामना थांबणार नाही. टॉस झाला नाही. वडवली 40+. लास्ट कॉल आहे. उसळी मिळाली. हुक करतोय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर रेडी. साहिल पाटीलनं पकडला हा झेल. आता दबाव वाढलाय. इक्वेशन अनालिसिस. वडवली 40+. वडवली 40+ ला हा लास्ट कॉल आहे. 2 सामने वेगाने झालेत बघा. 11:44 ला 2 सामने आयोजकांनी कव्हर केलं. त्यांचं धन्यवाद देऊया. 11 मॅचचा लोड आहे. थोडा समजून घ्या आणि खेळाडूंनी सहकार्य करा, अन्यथा तुम्हालाच शेवटचे काही सामने 2 ओव्हर 1 षटकांवर. सन्माननीय डोंगऱ्याचा पाडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर डोंगरे डोंगऱ्याचा पाडा यांचं इथे आगमन होत आहे. कुशालदादा पाटील कमानी 11 श्रीरामकृष्ण संघ आणि गावदेवी क्रिकेट संघ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने ज्ञानेश्वर डोंगरे आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर ओम साई मोबाईल शॉपचे ओनर्स अक्षय शेठ फडके आपले मनपूर्वक स्वागत आहे.
सामना मात्र हातामधून आता निसटतोय. शेवट गोड झाला मात्र लेट झाला. आता वेळ हातामधून निघून जाईल कारण अजूनही धावा पाहिला 42चा पाठलाग करायचे. धावा धावफलकावरती टोटल पाहिलं 23 आहेत. विनिंग कॅल्क्युलेशन बघा 6-26चा सामना आलाय. 2-19 6-26 5-26 4-25 3-25 आता 2-19 आपण कॅल्क्युलेशन पाहिलं. आकड्यांची जादू 11-26 10-26 ओ लॉफ करतोय मात्र उशीर खूप झाला कारण मागच्या डॉट चेंडूंचं पर्सेंटेज पाहिलं तर त्यामध्ये आकाश अभिचे होते 5 डॉट आपण पाहिलं होतं. त्यानंतर प्रतीकचा आपण विचार केला त्याचा डॉट आणि आता बघा 6-26 5-26 4-25 2-19 आता शेवटचा चेंडू 1-13 1 मध्ये 13. चला आई गावदेवी 11 बेलवली वेळ घेऊ नका. वडवली 40+. नेक्स्ट मॅच आपला होणार आहे. एक चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट न हा चेंडू चाललाय जरूर. बॅट्समन आउट. कॅच आउट. एक्स्ट्री रक्षक तिथे छान झालं आणि आता सामना सहज जिंकलाय. पुन्हा एकदा आई 11 बेलवलीनं आपला दबदबा आपला दरारा आपली दहशत दाखवली आणि गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅच जरूर पाहूया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा किताब कुणाला मिळणार. गोस पारितोषिकांची स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक